मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 याच्यात तारखा तर फिक्स झाल्या आहेत हे आपल्याला माहिती आहे. ते म्हणजे 26 एप्रिल आणि आज आहे 6 तारीख 6 एप्रिल. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही एक लक्षात घेतलं तर तुमच्या हातामध्ये फक्त 20 दिवस राहिलेले आहेत आणि या 20 दिवसांमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इत्थंभूत व्यवस्थितपणे प्लॅनिंग सांगणार आहे, ज्याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर आता आपल्या हातामध्ये किती दिवस आहे, आजचा पकडून 20 दिवस परीक्षेचा. ओके, त्यामध्ये आता तुम्ही जर एक लक्षात घेतलं तर यामध्ये तुम्ही 2 पद्धतीच्या परीक्षा देणार आहात. पहिली म्हणजे 2 पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात. पहिली म्हणजे क्लर्क आणि दुसरी म्हणजे शिपाई. ओके, त्याच्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर तुम्हाला आता या व्हिडिओच्या मार्फत काहीतरी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. ओके, केअरफुली बघा. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण लक्षात घेतलं तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर विषयांची विभागणी आपल्या सेल्फ स्टडीच्या ज्या आवर्स असतात, तासिका असतात त्यांच्याशी आपण ती कम्पेअर करतोय. म्हणजे सकाळी उठतो आपण, सकाळी उठल्या उठल्या बघा कुठल्याही देवपूजा जी असते, देवार्चना असते आणि कुठली पॉझिटिव्ह कामं ही सकाळी करतात असं आपण म्हणतो, असं आपण ऐकत आलो, आपल्यावर असे संस्कार होत आले. म्हणजेच काय तर आपला जो मेंदू आहे तो सकाळी उठल्याच्या नंतर, रात्री जर पुरेशी झोप झाली असेल आणि सकाळी आपण उठल्याच्या नंतर आपण खूप एकाग्र असतो, फोकस असतो, पॉझिटिव्ह असतो आणि ऊर्जा क्षमता ही आपल्यामध्ये दिवसभराच्या तुलनेत सकाळी खूप जास्त असते. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त जे वेटेज देणारे विषय आहेत, विशेषतः क्वांटिटेटिव्ह आणि लॉजिक, तर याच्यासाठी आपल्याला ही ऊर्जा आता पुढच्या 20 दिवसामध्ये वापरायची आहे. मग त्याच्यात जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला 3 तास तरी तुम्हाला मॅथ रिझनिंगसाठी, लॉजिकल रिझनिंगसाठी तुम्हाला ते क्वांटसाठी द्यायचेच आहे, हे लक्षात द्या. याचा फायदा असा आहे की आपली जी मेंदूची क्षमता आहे ही ऑलरेडी जी आहे ती याच्यासाठी आपल्याला 100% वापरता येईल. मग त्याच्यानंतर दुसरा आफ्टरनून आणि इव्हनिंगचा जो टाईम आहे त्याच्यामध्ये आपल्याला GK GS वरती फोकस करायचा आहे. मग या GK GSचा जर विषय पकडला तर 3.5 तास आपल्याकडे उरतात आणि या 3.5 तासामध्ये GK मध्ये आता GKचा एक पार्ट आहे, त्याच्यानंतर करंट अफेअर्सचा एक पार्ट आहे, त्याच्यानंतर कम्प्युटर आहे बुवा, मराठी आहे, इंग्लिश आहे. तर असे ह्या विषयांना आपल्याला तुमच्या क्षमतानुसार, कोणाला मराठी जर सोपं जात असेल तर त्यांनी मग थोडासा वेळ तो कमी करावा, ज्यांना इंग्लिश सोपं जातं आहे त्यांनी तो सेल्फ स्टडीचा वेळ थोडासा कमी करून जो अवघड जातोय त्याच्यावरती तो शिफ्ट करावा आणि करंट अफेअर्सला साधारणपणे 1 ते 1.5 तास कम्प्युटर सगळं तो द्याच. ओके, कारण याच्यामुळं करंट अफेअर्सचं वेटेज पण मी तुम्हाला पुढे इथं दिलेलं आहे. ओके, GKचं वेटेज, करंटचं पुढे मी तुम्हाला अजून ते सांगणार आहे. पण याच्यामध्ये फायदा असा होईल की ऑलरेडी सकाळचा जो टाईम आहे हा तुम्ही क्रिएटिव्ह वर्कसाठी वापरला आहे, प्रॅक्टिससाठी तो वापरला आहे, गणित बुद्धिमत्ता म्हणा किंवा क्वांटिटेटिव्ह लॉजिक म्हणा, आणि दुपारचा वेळ हा आता वाचनासाठी आपण राखीव ठेवला आहे. त्याच्यानंतर आता संध्याकाळी करायचं काय? ओके, तर संध्याकाळी साधारणपणे आपण आता जो अभ्यास केला आहे एक तर पहिले तर त्याची रिव्हिजन करायची आहे. त्याच्यानंतर आता वेगळे रिसोर्सेस तुमच्याकडे सोर्सेस असतात, वेगवेगळे पुस्तकं असतात, प्रश्नपत्रिका असतात. तर त्या प्रश्नपत्रिकेचा किंवा त्या जो परीक्षा घेणारा आयोग आहे, ओके, संस्था आहे, तर त्याच्या मागच्या प्रश्नांचा सराव मात्र आपल्याला करावाच लागेल. कारण सरावाशिवाय आपल्याला हे लक्षात येणार नाही की आपण दिवसभर जो अभ्यास केलेला आहे तो व्यवस्थित एखाद्या स्ट्रक्चरमध्ये केला आहे का, त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स झालेत का, किंवा त्याच्यामध्ये आपण अजून सुधारण्याच्या पॉसिबिलिटीज काय, म्हणजे शेवटीच का, कारण हे तुम्हाला दिवसभराचं इव्हॅल्युएशन तर करून देणारच आहे आणि दुसऱ्या दिवशीसाठी तुम्हाला प्रिपेअर करणार आहे. म्हणून याला आपण संध्याकाळी उशिरा किंवा नाईटचा जो स्टडी आहे तो आपण हा 1.5 ते 2 तासाचा राखीव ठेवला आहे. मग याच्यामध्ये MCQ प्रॅक्टिस आलं, मिनी मॉक्स आलं, अपडेट रिव्हिजन नोटबुक आलं, म्हणजे तुमची जी रिव्हिजनची नोटबुक आहे त्याला अपडेट करा, काही प्रॉब्लेम नाही. आता इथं मेन जो फॅक्टर आपण जर सक्सेसचा पाहिला, सक्सेसचे काही रूल्स असतात, जसं की बडे बुजुर्गों ने कहा है 10 नए रेफरन्स वाचण्यापेक्षा एकाच रेफरन्सला जर 10 वेळा वाचलं तर तुमची जिंकण्याची आणि डोक्यात घुसण्याची कॅपॅसिटी त्या डेटाची वाढून जाते. म्हणून इथं आता या पुढच्या 20 दिवसामध्ये आपल्याला एक गोष्ट करायची आहे, आपल्याला जे काही येत आहे, आपल्याला जो डेटा माहिती आहे, जी गोष्ट आपल्याला वाचतोय आपण वारंवार, त्याच्या रिव्हिजनसाठी आपल्याला 70% डेटा राखीव ठेवायचा आहे. आता तुम्ही म्हणता सर मग ॲडिशन करायची नाही का, तर मग ॲडिशनसाठी सुद्धा मी वेटेज ठेवलं, ते म्हणजे 30%. म्हणजे आपला इथं जो अभ्यासाचा पॅटर्न असेल, ऑलरेडी माहीत असणाऱ्या मटेरियलला आपल्याला रिवाईज करायचं आहे, वारंवार वाचायचं आहे, ते म्हणजे त्याला 70% वेटेज द्या आणि उरलेलं 30% हे नवीन डेटा ॲडिशन करा ना तुम्ही, नाही असं नाही आहे. पण इथं वेटेजचा विषय, कारण वेटेजचा विषय कसा आहे, जसं मी सांगितलं की 10 पुस्तकं नवीन वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळा वाचलं तर डोक्यामध्ये घुसण्याची त्याची कॅपॅसिटी वाढून जाते, ग्रास्पिंग वाढून जाते.
त्याच्यानंतर इथे काही मार्कांचं वगैरे वेटेज मी दिलेलं आहे त्या पॅटर्ननुसार, जसं की प्रायोरिटाईज इंग्लिश आहे, त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स आणि अरिथमॅटिक, आणि हे जे विषय आहेत तुम्हाला जर लक्षात घेतलं तर हे 20-20 मार्कांचे विषय कॅरी करतात, हे लक्षात घ्या. आणि उरलेले जे आहेत ते 30 मार्कांचे, ते 3 विषय 10-10 मार्कांचे हे विषय कॅरी करतात. त्याच्यामुळं तुम्हाला जो मेन वेटेज आहे तुमच्या अभ्यासक्रमाचा, तुम्हाला हा इथं ठेवायचा आहे, लक्षात घ्या. क्लिअर इथपर्यंत? त्याच्यानंतर पोस्ट मॉकिंग ट्रॅकिंग वगैरे तो भाग वेगळा. आता विषयाचं सिलेबस मी थोडासा तुम्हाला डिटेलमध्ये दिला आहे. 90 मार्काचा जो पेपर आहे त्याची इत्थंभूत माहिती इथं दिली आहे. बाकीचं वेटेज मी तुम्हाला तिथे मागे तर सांगितलं, जसं की इंग्लिशला 20 प्रश्न 20 मार्क, त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स आहे 20 प्रश्न 20 मार्क आहे त्याला, ओके. त्याच्यानंतर अरिथमॅटिक आहे 20 प्रश्न, मराठीला 10 आहे, जनरल नॉलेजला 10 आणि कम्प्युटरला 10. असा हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. म्हणजे हायली जर कॉन्सन्ट्रेटेड मुद्दे या ठिकाणी पाहिले. आता सगळे सब्जेक्ट आहे का, हे बरेच जण काय करतात, 1 तास याला 2 तास त्याला, 1 तास याला 2 तास त्याला, पण वेटेज जर माहीत नसेल आणि नुसते तासांवरती जर आपण खेळ खेळायला लागलो तर आपण गंडा गाऊ शकतो, ओके. तसं नाही करायचं. कोणत्या विषयाला किती वेटेज आणि आपण कशा पद्धतीने त्याला डील केलं पाहिजे, ओके. जसं की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर तुम्ही हे वेटेज पाहिलं, 3 विषय 90 पैकी 3 विषय तुम्हाला 60% मार्क देणार आहे. हे 3 विषय म्हणजे हे तर करावेच लागणार आहे. पोरं गणित स्किप करता, अरिथमॅटिक स्किप करतील, तसं अजिबात करण्याचं काम नाही आहे. कारण तुम्हाला 90 पैकी 60 मार्क तर इथंच भेटणार आहे, ओके. तर ह्या काही गणितीय गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेऊ लागलो, म्हणजे तुम्हाला याला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्ट्रॉंग मेंटेन करावंच लागेल आणि डेली याच्यावरती काम करावं लागेल. तुमची ग्रिपच असायला पाहिजे, होल्ड असायला पाहिजे, एवढी खबरदारी आपण या ठिकाणी घेणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. त्यानंतर कोणत्या विषयाला किती किती आपण अभ्यास देऊ शकतो बुवा, याची एक स्केल मी या ठिकाणी ठेवलेली आहे, ही एकदा तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायची, ओके. आणि विशेषतः असं काही फिक्स आवर्स नाही आहे, पण जर तुम्ही व्यवस्थित या शेड्यूलनी जर गेले तर कदाचित तुमचे, आपण जे म्हणतो ना प्रत्येक विषयाला योग्य तो न्याय देणे, तर कदाचित तो योग्य तो न्याय हा परीक्षेच्या तोंडावर या 20 दिवसामध्ये आपण देऊ शकतो, जर आपण या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न केला तर, ओके. त्यानंतर बघा, आता द अलाइनमेंट मॅट्रिक्स जे आहे, एफर्ट इज इक्वल टू आउटपुट, म्हणजे बघा विद्यार्थी मित्र कधी कधी नुसतंच एफर्ट घेतात, पण जर डायरेक्शन नसेल, इत्थंभूत माहिती नसेल, प्रॅक्टिस नसेल, तर तेवढं आउटपुट येईल का, तर याच्यामध्ये शंका असते, ओके. आउटपुट कोणाला नाही पाहिजे, आउटपुट तर सगळ्यांना पाहिजे, पण त्याच्यासाठी एफर्ट सुद्धा तुमचे वर्थ लागतात, ओके. मग एफर्ट वर्थ लागतात याचा अर्थ ढोर मेहनत करायची का, नाही. तर मेहनतीसोबत आपल्याला स्मार्टवर्क करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि स्मार्टवर्क हे तुम्हाला तुमचं जे 8 तासाचं जे इंजिन शेड्यूल मी बनवून दिलेलं आहे, यावरती तुम्हाला मागच्या स्केल्सनुसार वगैरे योग्य त्या पद्धतीने तुम्हाला काम करावं लागेल, जेणेकरून तुम्ही मिनिमम 66% ऑफ द सिलेबस तुमचा हा डायरेक्ट फिक्स होऊन जाईल. येस, हे शुअर शॉर्ट मार्क आपल्याला येणार आहे. आणि राहिली गोष्ट त्या 30%च्या ॲडिशनची, मग तिथून तुमचा कशा पद्धतीने आता आपल्याला तो स्कोअर गेन करता येतो आणि मग आपला निकाल कसा येतो ह्याच्यावरती तुम्हाला भर द्यायचा आहे. मग या ठिकाणी मी दिलं बघा, 8 तासाचं जर अलोकेशन टाईम आहे, मग एफर्ट तेवढे आहेत का टोटल, तर हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, एक लूप आहे, ह्या लूप अशाच पद्धतीने रोजच्या रोज जर फॉलो झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी योग्य ते मार्क मिळू शकता. निगेटिव्ह स्टाईल फ्लॅग, इंग्लिश ग्रामर, ओके. अटेम्प्ट केले 45, राईट आले 38, रॉंग झाले 7, ओके. तर ह्याचं सुद्धा तुम्हाला डायग्नोस्टिक करावं लागेल, ॲनालिसिस करावं लागेल, ह्या अनेक गोष्टीतून तुम्हाला जावं लागेल. सो अशा पद्धतीने ह्या पुढच्या 20 दिवसात नेमकं काय करायचं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा, गणितीय पद्धतीनुसार इक्वेशन, हवेत गप्पा नाही, गोळ्याने, काय नाही काय नाही, दिवस, आवर्स आणि तुमचे सब्जेक्ट, त्याचं वेटेज यानुसार आपण हे बघण्याचा प्रयत्न केला. आय होप याचा तुम्हाला 100% फायदा होईल, ओके. चला, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.